तुम्हालाही खूप कंटाळा आलाय का 3/4 स्लीव्ज वापरण्याचा? तर काठपदर साडीवर 3/4 स्लीव्ज जास्त करून स्टिच करतात लेडीज. तर आज मी तुम्हाला शॉर्ट स्लीव्जवरती सुद्धा छान अशी आणि तुम्हाला आवडेल ह्या पद्धतीची मी डिझाईन तुम्हाला आज शिकवणार आहे मैत्रिणींनो. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर इथं बघा 5.5 इंचाची ही पूर्ण स्लीव्ज आहे. तर 3.5 इंचावरती मी एक उभी मार्किंग करून घेते. डबल फोल्ड कपडा आहे. दोन्ही स्लीव्ज एकावर एक ठेवलेले आहे. हा अस्तरचा कपडा आहे आणि बघा 2 इंच रुंदीला घेतले. त्यानंतर असा याचा चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि यामध्येच आपल्याला जी काय ती डिझाईन आपल्याला तयार करायची आहे. तर छान याला गोल आकार देऊन घेतलेला आहे. पाहू शकता व्हिडिओमध्ये दिसतंय त्याच पद्धतीने तुम्हीही ट्राय करून घ्यायचे. आणि आता ही मार्किंग आहे अशी टॅप करून दुसऱ्याही भागाला तयार केली आणि डायरेक्ट पीसवरती ठेवलं तरीही चालतं. आणि या पद्धतीने जर तुम्ही कटिंग करून घेतलं तरीही खूपच छान. तर मग आता चला आपण ब्लाऊज पीसची जी बाही आहे त्यावरती ठेवून हा अस्तरचा कपडा छान अशी शिलाई टाकून घेऊया. तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, नवीन मैत्रिणी असताल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच तुम्हाला पुढचा छान असा जो मी व्हिडिओ तयार करील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हालाही शिकायची संधी भेटेल एकदम फ्रीमध्ये. आणि नवीन क्लास करत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या लाईव्हच्या अपडेट तुमच्यापर्यंत येतील. आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कसा हवा आहे बघण्यासाठी. कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर बघा छान अशी मी शिलाई टाकून घेतली. जसा आपला आकार आपण कट करून घेतला होता अस्तरचा, तर ह्या पद्धतीने मी पूर्ण शिलाई टाकून घेतलेली आहे. आता हे आपल्याला कपडा सरळ करून घ्यायचा आहे. त्या अगोदर आपल्याला कैचीने असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे. म्हणजेच काय होईल, जो कपडा आहे तो आतल्या साईडला इझिली फोल्ड होऊन जाईल आणि आपल्याला व्यवस्थित काने कोपरे जे आपण डिझाईनचे आहेत ते व्यवस्थित बाहेरल्या साईडला येतील. तर बघा छान आता आपण वरच्या साईडने इथं शिलाई टाकून घेणार आहे फिनिशिंगमध्ये. आणि मग त्यानंतर पुढं डिझाईन कशी करायची आहे ते तर तुम्हाला सांगणारच आहे. तर बघा पूर्ण शिलाई आपण यावरती टाकून घेऊया. छानपणे पूर्ण शिलाई मी इथं टाकून घेत आहे बघा. आणि मग हो, यानंतर आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा लागणार आहे. तर तो कशासाठी, तर बघा आता वरच्या साईडने सुद्धा आपल्याला आता हे जे अस्तर ओपन आहे त्या अस्तरला पूर्णपणे शिलाई टाकून घ्यायची आहे. बाहीची उंची तुमची जर कमी असली तरी सुद्धा तुम्ही ही डिझाईन तयार करू शकता. आता साईडचं जे एक्स्ट्रा ब्लाऊज पीसचं कापड आहे ते पूर्णपणे कट करून घ्यायचे आणि जे अस्तर आपण परफेक्ट माप टाकून कट केलं होतं तेच आपल्याला ठेवायचं आहे. परफेक्ट आपलं अस्तर ठेवायचं आहे. तर बघा त्यानंतर आता हा मी इथं पीसचा कपडा यूज करणार आहे. तर आपल्याला 1-1 इंचाच्या छान अशा प्लेटा इथं तयार करून घ्यायच्या आहेत. म्हणजेच अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत जसं मी दाखवते त्याप्रमाणे. तर याखाली तुम्ही अस्तरसुद्धा याला जॉईन करून घेऊ शकता, पण कपडा हा ब्लाऊज पीसचा जाडच आहे. तर मग मी काही अस्तर वगैरे याला जॉईन करून घेतलं नाही आणि छान अशा प्लेटा मी इथं टाकून घेत आहे. तर बाही स्टिच झाल्याच्या नंतर खूपच छान असं लुक येणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ स्किप करत जर पाहिला तर तुमच्या लक्षात येणार नाही. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा मैत्रिणींनो. आणि तुम्हाला जर आवडला तर शेअर पण तुम्ही करू शकता. तर बघा दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने प्लेटा आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते. आता जी खालची चुनी आहे ती मी आतल्या साईडला फोल्ड केलेली आहे आणि मग त्यानंतर पूर्ण प्लेटा मी इथं व्यवस्थित अशा स्टिच करून घेत आहे. पूर्ण प्लेटा स्टिच झाल्याच्या नंतर मग आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण ही डिझाईन कशासाठी तयार करतो. तर जे आपण कट दिला होता बाहीला त्यामध्ये आपल्याला ह्या प्लेटा जॉईन करून घ्यायच्या आहेत. आणि खूप नवीन ट्रेंडिंग ही डिझाईन चालू आहे बरं का. तर तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा. तर चला आता चुन्या वगैरे टाकून झालेले आहेत. याला तुम्ही अस्तरसुद्धा जॉईन करून घेऊ शकता, आणखीनच छान लुक येईल. तर बघा छान इथं खालच्या साईडनं दुमडून घेतले आणि व्यवस्थित बघा ह्या पद्धतीने ठेवून घेतले. आणि आता साईडने आपल्याला
शिलाई टाकून घ्यायची आहे। फिनिशिंगसाठी मैत्रिणींनो तुम्ही इथं अस्तरचा वापर करू शकता। ज्या चुन्या मी पाडलेल्या आहेत त्या कपड्याला तुम्ही अस्तरचा वापर करू शकता, मी नाही करणार आहे। तर ह्या पद्धतीने मी आता पूर्ण शिलाई टाकून घेत आहे पहा। एकदम आरामात आणि छान अशी आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। अगदी कमी वेळात तयार होणारी ही बाहीची डिझाइन आहे आणि सध्या तर ट्रेंडिंग चालू आहे। तर बघा आता हा जी प्लेट जी सोडली होती एक मी खालच्या साईडला, ती आता आतल्या साईडला फोल्ड करून छान अशी फिनिशिंगमध्ये इथं सुद्धा मी एक टीप टाकून घेणार आहे, म्हणजे काम आपलं छान दिसेल। आता याला लुक येण्यासाठी काहीतरी आपण युनिक करूया। तर बघा पूर्ण शिलाई मी इथं टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित इथं जॉईन करून घेतले। आता मधोमध बराबर बाहीचा मध्य बघायचा आहे आणि तुम्ही खडूने सुद्धा मार्किंग करून घेऊ शकता आणि असे मधोमध आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून ज्या प्लेट आपण टाकलेल्या आहेत त्या सेट होतील आणि सुंदर मोत्याचे यावरती आपल्याला प्रत्येक जी प्लेट आहे त्यावरती एक एक मोती आपल्याला हा लावून घ्यायचा आहे। तर बघा ह्या पद्धतीने मी सुईमध्ये धागा टाकलेला आहे आणि त्यानंतर असे मी मोती यावरती लावून घेत आहे। खूपच भारी लुक येणार आहे बघा, एकच नंबर। तर इथं मी तुम्हाला एक दोन मोती लावून दाखवते आणि पूर्ण प्लेट आहेत त्याला आपल्याला हे मोती पूर्ण प्लेटांना लावायचे आहेत। तर बघा ह्या पद्धतीने आपण पूर्ण मोती लावून घेऊया ह्याच पद्धतीनं। आणि तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्कीच विचारा मैत्रिणींनो, तुमच्या कमेंटचं उत्तर मी नक्कीच देईल। आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा, परत एकदा सांगते, आणि लाईक करायला विसरू नका। कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ। तर चला मग भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तर ही स्लीव्ज तुम्हाला कशी वाटली बघा। तर सर्वांना परत एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ।